श्री स्वामी समर्थ. हॅलो, हाय, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता इजी शिलाईमध्ये. तर आता आपलं शिवण क्लासचे क्लास चालू आहेत, पण आज मी हा एक वेगळा व्हिडिओ टाकलेला आहे. आज मी क्लास घेतलेला नाही कारण मला लेट होणार होता, त्यामुळे मी हा दुसरा व्हिडिओ टाकलेला आहे. तर हेवी साईजचं ब्लाऊज आहे, हे 44 छातीचं ब्लाऊज आहे, त्यामुळे हे आता माझ्याकडे ब्लाऊज आलं होतं, तर हा एक व्हिडिओ घेऊया म्हटलं, म्हणजे तुम्हाला सुद्धा कळेल की मोठ्या मापाचं ब्लाऊज कसं कट करायचं. उंची देखील ब्लाऊजची भरपूर आहे. तर शोल्डर मुंडा मी किती घेणार आहे, गळा पाठीमागील डीप आहे, तर तो कोणत्या पद्धतीने घ्यावं हे तुमच्या लक्षात येण्यासाठी मी ब्लाऊज घेतलेला आहे. तर इथे बघा मी अस्तर डबल फोल्ड करून घेतलेला आहे. तर ह्या साईडला सुट्टे पदराने इकडं बंद घडी आहे. तर ब्लाऊजची उंची बघा 15.5 इंच आहे. त्यामध्ये मार्जिनचा 1 इंच मिसळला तर 16.5 इंच झालं. तर इथं शोल्डर बघा थोडं मी जास्त घेणार आहे, तर शोल्डर मी इथे 6.5 इंच घेणार आहे. तर 6.5 इंचावर एक लाईन आखून घेतली आणि मुंडा जितकं शोल्डर घेतलंय त्याच्यापेक्षा अर्धा इंच जास्त म्हणजे 7 इंच घेणार आहे. आणि इथे देखील 6.5 इंच आहे का ते पाहून घ्यायचं आणि ही लाईन आखून घ्यायची. तर ब्लाऊजची छाती 46 आहे. 46चा चौथा भाग हा 11.5 इंच होतो. तर 11.5 इंचावर असा पॉईंट दिला. त्यामध्ये मार्जिनसाठी 1.5 इंच घेतलेला आहे मी, 2 काय घेतलेलं नाही कारण कपडा देखील आपल्याला इथं पुरायला पाहिजे. आणि खालच्या साईडला बघा कंबर इथं घ्यायची आहे. तर कंबर आहे 40 इंच. 40चा चौथा भाग हा 10 इंच होतो. तर 10 इंचावर एक पॉईंट दिला. त्यामध्ये पाठीमागील एक डास आणि 1.5 इंच आपण मार्जिन घेतलेला आहे. तर 2.25 इंच बघा मी ते गळारुंदी घेतलेली आहे. आणि पुढील गळा 5.5 इंच आहे. मार्जिन सोबत मी 6.5 इंच घेतलेला आहे. आणि खालच्या साईडला गळारुंदी इथं 2.5 इंच घ्यायची आहे. आणि गळ्याचा गोलाकार असा काढून घ्यायचा. तर इथे बघा आता आपण मुंड्याचा आकार घेऊया. तर 1.5 इंचावर मी असा पॉईंट दिलेला आहे. टेप तसाच खाली ओढायचा, आणखीन 1 इंचावर एक पॉईंट द्यायचा आणि हा आकार असा आपल्याला जोडून घ्यायचा आहे. तर हा आपला असणार आहे पाठीमागील मुंडा आणि हा असणार आहे आपला पुढील भागाचा मुंडा. तर इथे बघा खालच्या साईडला एक अर्धा इंच एक्स्ट्रा ब्लाऊजची उंची मी घडी टाकून ठेवली आहे, कारण पाठीमागच्या साईडला जी डिझाईन आहे त्यासाठी अर्धा इंच एक्स्ट्रा लागणार आहे, पण पुढील भाग आपल्याला एक्स्ट्रा लागणार नाही, त्यामुळे इथं घडी टाकलेली आहे. तर मी एक असंच घडी टाकून ठेवलेली आहे, कारण आपल्याला क्रॉसपट्टी वगैरे आहे इतकीच घ्यायची आहे. ते नंतर आपल्याला फक्त पाठीच्या भागासाठी लागणार आहे. क्रॉसपट्टी मी इथे 3 इंच घेतलेली आहे आणि ह्या साईडला 2.5 इंच घेतलेली आहे. आणि ही क्रॉस लाईन आपल्याला आखून घ्यायची आहे. तर कोटरी बघा 7.5 इंच आहे. 7.5 इंचावर पॉईंट द्यायचं आणि जो खालचा मुंडा आहे इथून आतल्या साईडला आपल्याला टेप ठेवायचा, 2.5 इंचावर पॉईंट द्यायचा आणि ही कोटरी आपल्याला अशी जोडून घ्यायची आहे. तर आता हा पार्ट आपण भोवत्याने कट करून घेऊया. इथंच आपलं मोठ्या साईजचं ब्लाऊज असल्यामुळे इकडं खूप छोटी पट्टी राहिलेली आहे, कारण पाठीचा भाग मोठा असल्यामुळे त्यामुळे इथं आपण साईड पीस काढणार आहोत. तर हा जो भाग आहे तो आता ह्याच्यावरती तसा पलटी करून घ्यायचा. शोल्डरच्या ठिकाणी एक लाईन आखायची, इकडे एक आखायची आणि या साईडला एक आणि इकडे एक अशी लाईन आखून घ्यायची आणि हाताने असं थोडंसं प्रेस केलं, जसं आहे तसं आपल्याला साईड पीस मिळणार आहे. तर कट करून घेऊया. तर आता आपण इथे बघा बाहीचं मार्किंग करून घेऊया, त्यानंतर मग कोटरी घेणार आहोत आपण. जास्त डबल फोल्ड आहे त्याला आणखीन एक घडी टाकून घेतली, तर चोबल फोल्ड करून घेतलेला आहे. तर आता बाही बघा इथं 5 इंच आहे. तर मार्जिन सोबत मी 5.25 इंच घेणार आहे. ही लाईन अशी पूर्ण आखून घेतली. या लाईनीवरती 2 इंचावर असा पॉईंट दिला. तर बाही रुंदी बघा इथं 11.25 इंच आहे. याच्या पुढे आपल्याला 2 इंच मार्जिनसाठी घ्यायचं आहे. आणि मुंडा खोली बघा
मुंडा खोली आपल्याला जितकी बाही आहे त्याचा सेंटर काढून घ्यायचं आहे. तर मी ते 5 इंच आपली बाही आहे तर मी 2.5 इंच घेणार आहे आणि त्याची तिरकी लाईन आखून घ्यायची. तर दंडघेर इथे आपला 7.5 इंच आहे. तर 7.5 इंचावर पॉईंट दिला, 2 इंच मार्जिनसाठी घेतलेला आहे. बाहीच्या पुढील भागाचा इतर आकार देखील असा काढून घेऊया. तर ती बाही मी कट करून घेणार आहे. तर बाही आपली कट करून झालेली आहे. आता इथं आपल्याला कटोरी आणि क्रॉस पट्टी काढायची आहे. तर बघा इथं आपण कटोरीचा आकार काढून घ्यायचा आहे. असं जशी आहे तशी आपण कटोरी ठेवून घेतलेली आहे आणि दुमडलेल्या साईडला लाईन आखून घ्यायची आणि हाताने थोडंसं प्रेस करायचं. जसं आहे तसं आपल्याला कटोरी मिळणार आहे. आता आपण कटोरी वाढवून घेऊया. तर ह्या साईडला 1.25 इंच आणि ह्या साईडला 1.25 इंच आपण कटोरी वाढवून घेतलेली आहे. आता या दोन्हीचं आपल्याला सेंटर काढायचं आहे. तर सेंटरला 5.25 आलेला आहे आणि खाली 1.5 इंचावर असा पॉईंट द्यायचा आणि इथून असं आपल्याला तिरकी लाईन आखून घ्यायची आणि इथे बघा 1/2 इंचावर पॉईंट देऊन हा कटोरीचा गोलाकार आकार आपल्याला जोडून घ्यायचा आहे आणि ह्या साईडला आपल्याला ही लाईन अशी तिरकी आखून घ्यायची आहे. तर आपल्या कटोरीचा आकार काढून झालेला आहे. आता आपण कटोरी कट करून घेऊया. तर आता बघा फक्त आपली क्रॉस पट्टी राहिलेली आहे. तर इथं आपण असं क्रॉस पट्टीचं माप घेऊया. तर क्रॉस पट्टी आपली 3 इंच आपण घेतली होती. तर इथं मार्जिन सोबत आपण 1/2 इंच वाढवून म्हणजे 3.5 इंच घेणार आहोत आणि ह्या साईडला 3.5 इंच घेतली असेल तर ह्या साईडला आपण 3 इंच घ्यायची आहे आणि ही तिरकी लाईन अशी आखून घ्यायची. कर्जायची बंद आणि क्रॉस पट्टी आपल्याला अशी कट करून घ्यायची आहे आणि हे सगळं आपलं ब्लाऊज आता कट करून झालेलं आहे. तर ह्या साडीतल्या कपड्यावरती ठेवून मी आता हे ब्लाऊज कट करून घेणार आहे. तर हा हेवी साईजचा ब्लाऊज होता म्हणून मी तुम्हाला दाखवलेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करा आणि आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.